श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकदा माता पार्वती भगवान भोलेनाथांना भेटण्यासाठी येते आणि म्हणते, हे स्वामी, आज मी मृत्यू लोकावर भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिले की कित्येक स्त्रिया त्यांच्या नवऱ्याला फसवून परपुरुषामध्ये तल्लीन असतात. हे प्रभू, मी जाणून घेऊ इच्छित आहे की कोणता शाप आहे जो स्त्रियांना कलियुगाने दिला होता, ज्यामुळेच स्त्रिया अशा जगत आहे. अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या वडिलांना नवऱ्याला फसवत आहेत. हे प्राणनाथ, कृपा करा आणि तुम्ही माझ्या या शंका दूर करा. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज तुम्ही जे कलियुगातील स्त्रीबद्दल प्रश्न विचारले आहेत ते एक अटळ सत्य आहे. हे कलियुगातील कली पुरुषाचा शाप आहे, ज्यांची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे देवी, जो मनुष्य ही कथा पूर्ण ध्यानपूर्वक ऐकतो असा मनुष्य त्याच्या साथीदाराला कधीही धोका देत नाही. त्याचबरोबर त्यांना मनोइच्छित जीवन साथीची संगत प्राप्त होते. त्यांच्या प्रेमामध्ये वृद्धी होत असते. हे देवी पार्वती, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या कथेचे श्रवण करा आणि याचा प्रसार करा, जेणेकरून कित्येक नवरा बायकोमध्ये प्रेम आणि स्नेहाची कमतरता राहू नये आणि ते दोघेही एकमेकांवरती एकनिष्ठ राहावे. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, ही एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे जी आजपासून 5000 वर्षापूर्वींची आहे, जेव्हा कलियुग सुरू झाले होते. निषाद देशाचे नल नावाचे राजा होते. ते रूपाने आणि गुणांनी परिपूर्ण होते. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्रांमध्ये त्यांना महारथ प्राप्ती झाली होती. परंतु त्यांना चौपार खेळण्याची एक वाईट सवय होती. त्याच वेळेला विदर्भ देशावर भीष्मक नावाचे राजा राज्य करत होते. त्यांनी दमन ऋषींना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान घेऊन 4 संतान प्राप्त करून घेतले होते. त्यामध्ये 3 पुत्र आणि 1 कन्या होती. पुत्रांचे नाव होते दम, दात, दमन आणि पुत्रीचे नाव होते दयमंती. दयमंती देवी लक्ष्मी समान रूपवान होती. असं सुद्धा म्हटलं जातं की त्यावेळेला 3ही लोकांमध्ये दमयंती समान कोणीही सुंदर नव्हतं. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, एका दिवसाची गोष्ट आहे. राजा नल त्यांच्या राजमहालाच्या बागेमध्ये फिरत होते. त्याच वेळेला त्यांची नजर काही हंसांवर गेली. त्यामधील एक सुंदर हंसाला राजा नल ह्याने पकडले. तेव्हा तो हंस राजा नलला म्हणाला, हे राजन, जर तुम्ही मला सोडलं तर मी विश्वसुंदरी दयमंती हिच्याकडे जाऊन तुमच्या गुणांचे असे वर्णन करेल की ती तुमच्या सोबत विवाह करेल. राजा नल यांनी सुद्धा दयमंती हिच्या रूपाची चर्चा आधीपासूनच ऐकली होती आणि मनातल्या मनात दयमंतीला मिळवण्याची ती इच्छा ठेवली होती. ते तिच्यासोबत विवाह करू इच्छित होते. मित्रांनो, भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, हंसाचे बोलणे ऐकून राजा नल ह्याने त्याला सोडून दिले. त्यानंतर ते हंस राजकुमारी दयमंती यांच्या बागेमध्ये आले. तेव्हा हंसाला पाहून दयमंती खूपच आनंदित झाली. ती सुद्धा हंसांना पकडण्यासाठी धावू लागली. तिने जेव्हा एका हंसाला पकडले तेव्हा तो हंस म्हणाला, हे राजकुमारी दयमंती, निषाद देशाचा एक राजा आहे. तो राजा खूपच सुंदर आहे. मनुष्यांमध्ये त्या राजासमान सुंदर कोणीही नाही. तो जणू साक्षात कामदेवाचे स्वरूप आहे. जर तू त्याच्यासोबत विवाह करत असशील तर तुझा जन्म आणि रूप सार्थकी ठरेल. ज्या प्रकारे स्त्रियांमध्ये सर्वात सुंदर तू आहेस, त्याचप्रमाणे राजा नल पुरुषांमध्ये सर्वात सुंदर आहे. तुम्ही दोघांची जोडी खूपच उत्तम असेल. हंसाचे हे बोलणे ऐकल्यानंतर दमयंतीच्या मनामध्ये सुद्धा राजा नल यांना भेटण्याची इच्छा प्राप्त झाली. त्यानंतर दमयंती म्हणाली, प्रिय हंस, तुम्ही राजा नल यांच्यापर्यंत
माझा प्रेम संदेश पाठवा. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती. त्यानंतर हंस पुन्हा राजा नल यांच्या बागेमध्ये आला व त्याने राजकुमारी दमयंतीचा संदेश राजा नल यांना दिला. इकडे दमयंती दिवस रात्र राजा नल यांच्याच विचारात असायची. ती त्यांना भेटण्यासाठी खूप जास्त व्याकुळ झाली होती, परंतु तिला समजत नव्हते की ती कशी त्यांना भेटून त्यांच्या मनातील सर्व काही त्यांना सांगू शकेल. राजा नलच्या विरोगामध्ये दमयंतीचे शरीर अधिकाधिक कमकुवत होत चालले होते. ती कमजोर दिसू लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी राजा भीष्मक ह्याने विचार केला, माझी पुत्री विवाह योग्य झाली आहे, त्यामुळे दमयंतीच्या वडिलांनी तिच्या स्वयंवराचे आयोजन केले, ज्यामध्ये सर्व देशांच्या राजांना आमंत्रित करण्यात आले. स्वयंवराचे निमंत्रण मिळाल्यावर सर्व देशातील राजे तेथे पोहोचू लागले. इकडे जेव्हा देवर्षी नारद मुनींनी दमयंती हिच्या स्वयंवराचा समाचार सर्व देवांना दिला, तेव्हा इंद्र आणि सर्व देव विदर्भ देशाच्या दिशेने निघाले. राजा नल यांना सुद्धा संदेश पाठवण्यात आला, तेव्हा ते सुद्धा लगेचच दमयंतीच्या स्वयंवरासाठी निघाले. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती. राजा नलचं रूप पाहून इंद्रदेवाने रस्त्यातच त्याचे दिव्य विमान उभे केले. रस्त्यात जेव्हा राजा नल ह्याने सर्व देवांना पाहिले, तेव्हा ते त्या रथातून खाली उतरले आणि सर्वांना प्रणाम केला. त्यानंतर देवराज इंद्र राजा नल यांना म्हणाले, हे राजा नल, तुम्ही खूप जास्त सुंदर रूपवान आहात. कृपा करून तुम्ही आमचे दूत बना. तुम्ही आमचे दूत बनून दमयंती जवळ जा आणि सांगा की इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर आणि यमदेव तुमच्या जवळ येऊन तुमच्या सोबत विवाह करू इच्छित आहेत. यामध्ये तुम्हाला जो कोणी आवडेल त्याच्यासोबत तुम्ही विवाह करा. मित्रांनो, देवराज इंद्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर राजा नल त्याच्या समोर हात जोडून म्हणाला, हे प्रभू, मी एक दूत म्हणून तेथे कसा जाऊ शकतो? माझा आणि तुमचा तेथे जाण्याचा एकच उद्देश आहे आणि म्हणूनच मी तुमचा दूत बनून तेथे जाऊ शकत नाही. कृपया तुम्ही मला या विषयावर क्षमा करा. तेव्हा देवता म्हणाले, हे नल, तू देवांचे म्हणणं टाळत आहेस. विचार कर, याचा परिणाम तुला भोगावा लागेल. इंद्राची अशी कठोर वाणी ऐकल्यानंतर राजा नल त्यांचे दूत बनण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी इंद्रदेवाच्या आज्ञेचे पालन करून राजमहालामध्ये प्रवेश केला. तेव्हा दमयंती आणि तिच्या मैत्रिणी राजा नल यांना पाहून मंत्रमुग्ध होऊन गेल्या आणि शर्मेने त्या काहीही म्हणत नव्हत्या. तेव्हा राजा नल म्हणाला, मी येथे देवतांचा दूत म्हणून आलो आहे. हे दमयंतीचे स्वर्गाचे देवता तुझ्यासोबत विवाह करू इच्छित आहे. तू कोणत्याही एका देवाची निवड कर आणि त्यांच्यासोबत विवाह कर. हाच संदेश घेऊन मी तुमच्या जवळ आलो आहे. देवतांच्या प्रभावाने मी तुमच्या महालामध्ये प्रवेश करू शकलो आहे आणि म्हणूनच मला कोणीही पाहू शकलं नाही. मी तुम्हाला देवतांचा संदेश सांगितला आहे. आता तुमची जी पण इच्छा असेल ते तुम्ही करा. तेव्हा दमयंतीने खूपच श्रद्धा भावनेने राजा नल यांना प्रणाम केले आणि स्मित हास्याने ती म्हणाली, स्वामी, मी तर तुम्हालाच माझे सर्वस्व मानून स्वतःला तुम्हाला सोपू इच्छित आहे. ज्या दिवशी मी हंसाचे बोलणे ऐकले तेव्हापासून मी तुमच्यासाठी व्याकुळ झाली आहे. तुमच्यासाठीच मीही राजांची गर्दी एकत्रित केली आहे. जर तुम्ही माझी ही प्रार्थना अस्वीकार करत असाल तर मी विष खाऊन माझ्या प्राणांचे त्याग करेल. दमयंतीच्या तोंडून असे बोलणे ऐकून राजा नल म्हणाला, हे देवी, जेव्हा मोठमोठे देवता तुमच्या सोबत विवाह करू इच्छित आहेत, मग तुम्ही माझ्यासारख्या मनुष्यासोबत का विवाह करू इच्छित आहात? मी तर ह्या देवतांच्या चरणातील धूळ समान सुद्धा नाही. तुम्ही त्यांच्यामधील एकासोबत विवाह करा. देवतांचा अपमान केल्यास माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तुम्ही माझ्यावर दया करा आणि त्यांच्यामधील एकाची निवड करा. राजाचे हे बोलणे ऐकल्यानंतर
दमयंती घाबरली, तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि ती मंद स्वरात म्हणाली, मी तुम्हाला वचन देते की मी तुम्हालाच माझ्या नवऱ्याच्या स्वरूपात निवडणार आहे. जेव्हा राजा नल म्हणाला, परंतु मी या वेळेला इथे देवतांचे दूत म्हणून आलो आहे आणि जर या वेळेला मी माझ्या स्वार्थाचे बोलत असेल तर हे चुकीचे असणार आहे. मी तुमच्या सोबत विवाह करू शकतो, परंतु तेव्हाच जेव्हा ते धर्माच्या विरुद्ध नसेल. तेव्हा राजकुमारी दमयंती म्हणाली, यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. त्यानुसार तुम्ही वागलात तर तुम्हाला दोष लागणार नाही आणि आपला विवाह सुद्धा होऊ शकेल. उपाय हा आहे की तुम्ही सर्व लोकांसोबत स्वयंवराच्या मंडपामध्ये या आणि मी तुम्हालाच वरमाळा घालेन. मित्रांनो, भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, राजा नल पुन्हा देवतांसमोर पोहोचले आणि देवतांनी जेव्हा विचारले तेव्हा राजा नल यांनी सांगितले की ते राजकुमारीजवळ तुमचा दूत बनून गेले होते, परंतु राजकुमारी आणि तिच्या मैत्रिणी माझ्यावर मोहित झाल्या आणि तुमचा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर मांडल्यानंतर सुद्धा त्यांनी वराच्या स्वरूपात माझीच निवड केली आहे. काही वेळानंतर स्वयंवराची वेळ आली. राजा भीष्मक यांनी सर्वांना स्वयंवराच्या मंडपामध्ये बोलवले. सर्व राजा त्यांच्या त्यांच्या स्थानावर येऊन बसले. इतक्यात दमयंती सुद्धा तेथे आली. दमयंतीला सर्व राजांचा परिचय दिला जाऊ लागला. दमयंती एक एक राजाला पाहून पुढे पुढे सरकत होती. पुढे गेल्यानंतर दमयंतीला राजा नल सारखे दिसणारे, त्यांच्यासारखेच वेशभूषा केलेले 6 राजकुमार दिसले. तेव्हा ती हैराण झाली आणि मनातल्या मनात विचार करू लागली, हे 6 राजकुमारांपैकी राजा नल यांना मी कशा प्रकारे ओळखू शकेल. तेव्हा तिने ओळखलं की हे देवतांची माया आहे आणि शेवटी दमयंतीने विचार केला की या समस्येतून बाहेर निघण्यासाठी देवतांकडेच मदत मागायची. त्यानंतर ती हात जोडून देवतांची प्रार्थना करू लागली आणि म्हणू लागली, हे देवतांनो, हंसाच्या तोंडून राजा नलचे वर्णन ऐकल्यानंतर मी त्यांनाच माझ्या पतीच्या स्वरूपात स्वीकार केला होता आणि त्यांनाच मिळवण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. कृपा करून तुम्ही माझ्या साक्षात रूपात प्रकट व्हा, जेणेकरून मी राजा नल यांना ओळखू शकेल. देवतांनी प्रसन्न होऊन राजकुमारी दमयंती हिला अशी शक्ती दिली ज्यामुळे ती देवता आणि मनुष्य यांमध्ये अंतर करू शकेल. त्यानंतर राजकुमारी दमयंती हिने राजा नल यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाकून पतीच्या स्वरूपात राजा नल यांची निवड केली. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, स्वयंवर पूर्ण झाल्यानंतर देवता पुन्हा स्वर्गाच्या दिशेने जात होते. तेव्हा मार्गात त्यांची भेट द्वापार आणि कलियुगात सोबत होते. तेव्हा इंद्राने विचारले, कलियुग, तुम्ही कुठे चालला आहात. तेव्हा कलियुग म्हणाले, मी दमयंती हिंच्या स्वयंवरात तिच्या सोबत विवाह करण्यासाठी जात आहे. तेव्हा इंद्र म्हणाला, अरे, स्वयंवर कधीच पूर्ण झाले. दमयंतीने राजा नल याची निवड केली आहे. आम्ही तर फक्त पाहतच राहिलो. हे ऐकून कलियुग म्हणाला, हा तर अनर्थ झाला. तिने देवतांचा घोर अपमान केला आहे, म्हणूनच तिला या अपराधाचा दंड अवश्य मिळायला हवा. तेव्हा देवता म्हणाले, दमयंतीने आमची आज्ञा मिळवूनच राजा नल यांची निवड केली आहे. ही कली वास्तविक पाहता राजा नल हा सर्व गुण संपन्न आणि तिच्या योग्य वर आहे. ते धर्माचे खूप मोठे ज्ञानेते सुद्धा आहेत आणि म्हणूनच त्यांना शाप देणे पुण्यवान ब्राह्मणाला नरकामध्ये टाकण्यासारखे आहे आणि हे खूप मोठे पाप आहे. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, असे म्हटल्यानंतर देवता पुढून निघून गेले. परंतु कलियुग आणि द्वापार त्याच विषयावर बोलत राहिले. कलियुग द्वापारला म्हणाले, मी माझा राग शांत करू शकत नाही आणि म्हणूनच मी राजा नल यांच्या शरीरात वास करेन आणि त्याला बर्बाद करून टाकेन. त्याला अशा प्रकारे मी बर्बाद करेन की तो दमयंती सोबत राहू शकणार नाही. त्याला चौपार खेळण्याचा खूप जास्त छंद आहे आणि याच खेळामध्ये मी त्याला बर्बाद करणार आहे. यामध्ये तू माझी साथ दे, असे कलियुग द्वापारला म्हणत होते. द्वापार सुद्धा कलियुगाला होकार दर्शवतो. त्यानंतर दोघेही राजा नल यांच्या राज्यात पोहोचतात. कलीला राजा नल यांच्या शरीरात प्रवेश करायचा होता, परंतु
त्याला एक सुद्धा संधी मिळत नव्हती ज्यामुळे तो राजाच्या शरीरात प्रवेश करू शकेल. अशाच प्रकारे वेळ पुढे पुढे सरकत होती, परंतु कलियुग काहीच करू शकले नाही. परंतु 12 वर्षानंतर एके दिवशी राजा नल संध्याकाळी लघुशंका करून हात पाय न धुता अन्न ग्रहण करण्यासाठी बसले. ही अपवित्र अस्वस्थता पाहून कलियुगाने राजा नल यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर कलियुग दुसरे रूप धारण करून राजा नल यांचे भाऊ पुष्कर यांच्या जवळ गेले आणि जाऊन म्हणाले, तू राजा नल यांच्यासोबत चौपार खेळ. मी तुला वचन देतो की निश्चित राज्य जिंकून घेण्यासाठी मी तुझी मदत करेल. पुष्करने कलियुगाचे म्हणणे ऐकले आणि लगेचच तो राजा नलच्या जवळ आला. जेव्हा पुष्कराने राजा नल ह्याला चौपार खेळण्यासाठी ललकारले, तेव्हा राजा नल यांना पुष्कर याचीही ललकारी सहन झाली नाही. राजा नल याने चौपार खेळण्याचा निर्णय घेतला. खेळाला प्रारंभ झाला. त्यावेळेला राजा नलच्या शरीरामध्ये कलियुगाने प्रवेश घेतला होता आणि चौपारच्या फासांमध्ये द्वापार होता, ज्यामुळे नल जे पण खेळायचा त्यामध्ये तो हरून जायचा. नल राजाच्या मंत्र्यांनी प्रजेने राजाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाने प्रजेचे आणि मंत्र्यांचे काहीही ऐकले नाही. मंत्र्यांनी राणीपर्यंत राजाला थांबवण्याचा संदेश पाठवला. तेव्हा राणी दमयंती म्हणाली, हे स्वामी, कृपा करून हा खेळ थांबवा. व त्यानंतर राणी दमयंती रडू लागली. राजा नल हा पूर्णपणे कलियुगाच्या वशामध्ये असल्यामुळे तो कोणाचे काहीही ऐकत नव्हता आणि तो चौपारचा खेळ खेळतच राहिला. द्वापारचा फाशांवर नियंत्रण होते, त्यामुळे राजा जे पण फासे फेकत होते ते सर्व त्याच्या विरुद्ध पडत होते. जेव्हा दमयंतीने हे सर्व पाहिले, तेव्हा तिने राजा नल ह्यांच्या सारथ्याला बोलून मुलांना रथामध्ये बसवून कुंडी नगरामध्ये पाठवून दिले. त्यानंतर पुष्करने राजा नल ह्यांचे सर्व धन चौपार खेळण्यामध्ये जिंकले. त्यानंतर पुष्कर म्हणाला, तुझ्याकडे खेळण्यामध्ये लावण्यासाठी दुसरं काय आहे का? जर तू दमयंतीला खेळण्यामध्ये लावत असशील तर तेही तू करू शकतोस. बदल्यात मी सर्व काही तुला परत करेल. परंतु राजाने दमयंतीला खेळण्यामध्ये लावले नाही. मित्रांनो, चौपारमध्ये सर्व काही हरल्यानंतर राजा नल आणि दमयंती जंगलामध्ये भटकू लागले. त्यांना भोजन सुद्धा मिळत नव्हते. एके दिवशी राजा नलने पाहिले, अनेक पक्षी त्यांच्या समोर येऊन बसत आहेत. त्यांचे पंख सोन्यासारखे होते. राजा नलने विचार केला की जर मी या पक्ष्यांचे पंख प्राप्त करू शकलो तर त्यांच्या बदल्यात मी काही धन मिळू शकेल. असा विचार करून राजाने त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या अंगावर त्यांचे वस्त्र टाकले, परंतु ते पक्षी राजाचे वस्त्र घेऊन उडून गेले. सत्य परिस्थितीत ते पक्षी कलियुगच होते. कलियुग पक्षाच्या स्वरूपात येऊन राजाचे सर्व राजश्री वस्त्र घेऊन गेले. राजा नल नग्न अवस्थेत लज्जेने फक्त वर पाहतच राहिला व त्यानंतर निराश होऊन तो दमयंती जवळ आला आणि दमयंतीला सांगू लागला, तू पाहत आहेस ना, इथे खूप सारे मार्ग आहेत. एक पर्वतावरून दक्षिण देशात जातो, तर समोर विंध्याचल प्रदेशात पर्वत आहे. तेथे जी नदी आहे ती नदी समुद्राला मिळते आणि तोच कौशल देशाचा मार्ग आहे. राजाची अवस्था पाहून दमयंतीचे डोळे पाण्याने भरले. दमयंती राजाला म्हणाली, तुम्हाला वाटत आहे का की मी तुम्हाला एकटे सोडून जाणार आहे? मी तुमच्या सोबत राहूनच तुमचे दुःख वाटू इच्छित आहे. तुम्हाला साथ देणे माझे पहिले कर्तव्य आहे. असे म्हणून दमयंती राजा नलचे दुःख कमी करते. त्यावेळेला राजा नल यांच्या शरीरावर एक सुद्धा वस्त्र नव्हते. त्याचबरोबर त्यांच्याकडे बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी कोणतेही वस्त्र नव्हते. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, अशा प्रकारे कलियुगाने राजा नलवर त्याचा क्रोध काढला. त्यानंतर जंगलामध्ये एका झाडाखाली राजा नल आणि दमयंती झोपले, परंतु राजा नल ह्याला झोप येत नव्हती. राजा नल विचार करू लागला, राणी दमयंती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्यामुळेच तिला इतके दुःख सहन करावे लागले आहे. त्यानंतर राजा नलने विचार केला की जर मी राणी दमयंतीला सोडून गेलो तर तिला ह्या दुःखापासून सुटका मिळू शकेल आणि ही चालत चालत तिच्या वडिलांच्या राज्यात निघून जाईल. असा विचार करून राजा नलने दमयंतीच्या साडीचा थोडा तुकडा फाडला आणि त्या तुकड्याने त्याने शरीर झाकले. दमयंती गाढ निद्रेमध्ये होती
आणि अशा अवस्थेतच राजा नल तिला सोडून गेला. खरं पाहता राजा नल ह्याच्या शरीरामध्ये कलियुगाने प्रवेश केल्यामुळे राजा नलची बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि म्हणूनच तो त्याच्या पत्नीला जंगलामध्ये एकटे सोडून निघून जातो. जेव्हा दमयंतीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की राजा नल तेथे नाही. हे पाहून ती खूपच भयभीत झाली आणि इकडे तिकडे राजा नलला पाहू लागली. ती राजा नलला हाक मारू लागली, परंतु कोणीही तिला साथ दिली नाही. हे पाहून राणी दमयंती जोरजोरात रडू लागली आणि पुढे पुढे चालू लागली. जंगलात पुढे गेल्यानंतर एका मोठ्या अजगराने दमयंतीवर हल्ला केला व अजगर दमयंतीला गिळणारच होता. इतक्यात तिथेच फिरत असलेल्या एका शिकाऱ्याने हे सर्व पाहिले व त्याने अजगरावर हल्ला केला आणि तीक्ष्ण बाण मारून त्याने त्या अजगराला मारून टाकले. त्यानंतर त्या शिकाऱ्याने दमयंतीला अजगराच्या तावडीतून सोडवून तिला भोजन दिले आणि तो शिकारी त्या दमयंतीला विचारू लागला, तुम्ही कोण आहात आणि या निर्जन वनामध्ये तुम्ही का फिरत आहात? मित्रांनो, दमयंतीची सुंदरता पाहून तो शिकारी तिच्यावर मोहित झाला होता. तो दमयंतीसोबत गोड गोड बोलून तिला मिळवू इच्छित होता, परंतु राणी दमयंतीला त्या शिकाऱ्याच्या मनातील भाव समजले होते. तिने त्या शिकाऱ्याच्या वासनेला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो कोणत्याही प्रकारे थांबण्याचे नाव घेत नव्हता. हे पाहून दमयंतीने त्याला शाप दिला, मी राजा नल व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही आणि जर ही सत्य घटना असेल तर हा व्याध आत्ताच्या आत्ता भस्म होऊ दे. दमयंतीने असं म्हटल्यावर शिकाऱ्याचे प्राण तिथल्या तेथे निघून गेले. शिकाऱ्याचे प्राण गेल्यानंतर दमयंती त्या निर्जन वनामध्ये इकडे तिकडे भटकत होती. रस्त्यात भेटणाऱ्या लोकांना विचारत होती. ती उत्तर देशाच्या मार्गाने चालली होती. 3 दिवस 3 रात्री चालल्यानंतर पुढच्या दिवशी ती राजा सुबाहू यांच्या राज्यामध्ये पोहोचली. त्या राज्यामध्ये दमयंतीला सर्व लोक वेडी समजत होते. लहान मुले तिला त्रास देत होते. तेव्हा त्या राजाच्या राजमातेची नजर दमयंतीवर गेली. राजमातेने दासीला सांगून दमयंतीला तिच्या जवळ बोलावून घेतले आणि तिला विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि असं फिरताना तुला भीती वाटत नाही का? तेव्हा दमयंती म्हणाली, मी एक पतिव्रता स्त्री आहे. मी कुलीन आहे आणि एका राजाची धर्मपत्नी आहे. तेव्हा राजमाता म्हणाली, ठीक आहे, मग तू महालामध्येच राहा. तेव्हा दमयंती म्हणाली, मी या महालामध्ये राहते, परंतु माझ्या 3 अटी आहेत. मी उष्ट खाणार नाही, मी कधीही पाय धुणार नाही आणि परपुरुषासोबत बोलणार नाही. तेव्हा राजमाता म्हणते, हो ठीक आहे, तुझ्या अटी मला मान्य आहेत. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, दुसरीकडे राजा नल जंगलामध्ये भटकत होता आणि त्याच वेळेला जंगलामध्ये वणवा लागतो आणि तेव्हाच राजा नल याला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत असतो. राजा नल त्या आवाजाच्या दिशेने धावू लागतो. पुढे गेल्यानंतर त्याने पाहिले की एक भला मोठा नाग बसलेला आहे. तो नाग राजाला म्हणाला, हे राजन, मी कर्काट नावाचा नाग आहे. मी नारद मुनी यांना फसवलं होतं आणि म्हणूनच त्यांनी मला शाप दिला होता की जेव्हापर्यंत राजा नल येऊन तुला उचलणार नाही तेव्हापर्यंत तू येथेच पडून राहा आणि जेव्हा ते तुला उचलतील तेव्हाच तुला या शापातून मुक्ती मिळेल. त्यांच्या त्या शापामुळे मी कित्येक वर्ष इथे बसलेलो आहे. मी एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकलो नाही. हे राजन, तुम्ही माझी रक्षा करा. त्यानंतर मी तुमच्या हिताची गोष्ट तुम्हाला सांगेल. मी तुमचा मित्र बनेल आणि तुमची मदत देखील करेल. तुम्ही माझं वजन पाहून घाबरू नका. मी आत्ताच माझे वजन कमी करतो. आणि पाहता पाहता तो भला मोठा नाग खूप छोटा बनला. त्यानंतर राजा नलने त्या नागाला उचलले आणि जंगलाबाहेर घेऊन आला. त्यानंतर कर्कट नाग राजाला म्हणाला, हे राजन, तू मला जमिनीवर ठेवू नकोस. तू काही पावले मोजत चल. त्यानंतर राजा नल पावले मोजत पुढे चालत होता. 1, 2, 3 असं करत करत जेव्हा राजाने 10 पावले पृथ्वीवर ठेवले तेव्हा कर्कट नावाच्या सापाने राजाला दंश केला. नागाचा नियम होता की जेव्हा पण कोणी 10 बोलेल तेव्हा तो त्याला दंश करत असे. मित्रांनो, हा सर्व प्रकार पाहून राजा नलला खूप आश्चर्य वाटले. तेव्हा
कर्कट साप राजाला म्हणाला, हे राजन, तुम्हाला कोणीही ओळखू नये आणि म्हणूनच मी तुम्हाला दंश करून तुमचे रूप बदलले आहे. कलियुगाने तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि आता माझ्या विषामुळे तो तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त दुःखी राहणार आहे. तुम्ही माझी रक्षा केली आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही हिंसक पशु पक्षी किंवा शत्रूची कोणत्याही प्रकारे भीती राहणार नाही. आता तुमच्यावर कोणत्याही विषाचा प्रभाव होणार नाही आणि युगामध्ये नेहमी तुमचा विजय होईल. कर्कट नागाने राजाला दिव्य वस्त्र दिले आणि त्यानंतर तो तेथून अदृश्य झाला. मित्रांनो, भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, राजा नल तेथून चालत चालत राजा ऋतुपर्ण यांची राजधानी अयोध्यामध्ये पोहोचतात. त्यानंतर त्यांनी दरबारात जाऊन राजाला म्हणाले, माझे नाव बाहुक आहे. घोड्यांची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या कला शिकवण्याचे काम मी करतो. अश्वविद्येमध्ये माझ्यासारखा निपुण या पृथ्वीवर आतापर्यंत कोणीच नाही. बाहुकचे हे बोलणे ऐकल्यानंतर राजा ऋतुपर्ण यांनी त्यांना येथे ठेवून घेतले. त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होते. राजा नल ऋतुपर्णला अश्वविद्या शिकवतात व त्यानंतर ऋतुपर्ण राजा नल यांच्या चौपाराचा खेळ शिकवतात. अशाच प्रकारे काही दिवस निघून जातात. मित्रांनो, इकडे जेव्हा विदर्भ राजाचे राजा भीष्म यांना जेव्हा हा समाचार मिळतो की त्यांचे जावई राजा नल आणि मुलगी दमयंती चौपार खेळामध्ये सर्व राज्य हारले आहेत व ते जंगलामध्ये इकडे तिकडे फिरकत आहेत, तेव्हा राजाने सुदेव नावाच्या एका ब्राह्मणाला नल आणि दमयंती यांची माहिती काढण्यासाठी पाठवली आणि फिरत असताना सुदेव ब्राह्मणाला एका दिवशी दमयंती दिसली. त्या दिवशी राजमहालामध्ये काहीतरी धार्मिक कार्य चालू होते आणि दमयंती तेथे बसून तो कार्यक्रम पाहत होती. तेव्हा सुखदेव दमयंती जवळ गेले आणि तिला म्हणाले, मी तुझ्या भावाचा मित्र आहे. भावाच्या आज्ञेमुळे मी तुम्हाला शोधण्यासाठी इकडे आलो आहे. तेव्हा दमयंती सुद्धा त्याला ओळखते व त्यानंतर ती सर्वांची चौकशी करू लागते व विचार करते आणि रडते. दमयंतीला रडताना पाहून राजमाता तेथे येते आणि तो सुखदेवला विचारू लागते, सुदेव, ही कोणाची पत्नी आहे? ही कोणाची मुलगी आहे? तिच्या घरापासून ही इकडे कशी आली? तेव्हा सुदेवने दमयंतीचा सर्व परिचय राजमातेला दिला. त्यानंतर राजमातेने स्वतःच्या हाताने दमयंतीला स्नान घातले, ज्यामुळे तिच्या खांद्यावर असलेले लाल चिन्ह चंद्रासारखे चमकू लागले. ज्यामुळे सुनंदा, जी राजमातेची मुलगी होती, तिला आणि राजमातेला समजले की राजमाता ही दमयंतीची मावशी आहे आणि ही गोष्ट तिच्यापासून लपवलेली होती. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती. त्यानंतर दमयंती तिच्या वडिलांच्या घरी येते व रडून ती वडिलांसमोर प्रार्थना करते की तिच्या नवऱ्याचा शोध घ्या. मुलीचे बोलणे ऐकून राजा भीष्म सुखदेवला म्हणतात आणि राजा नल यांच्या शोधण्यासाठी योजना बनवतात. तेव्हा दमयंती सुदेवला म्हणते, हे सुदेव, होऊ शकते की राजा नल लज्जेने तुम्हाला भेटणार नाहीत आणि गुप्त राहून ते त्यांचे जीवन व्यतीत करत असतील. तेव्हा तुम्ही त्याला म्हणा की वारे, तुम्ही माझ्या साडीचा तुकडा फाडून निघून गेलात. तुमची दासी त्याच अवस्थेमध्ये तुमची वाट पाहत आहे. दमयंतीचे बोलणे ऐकून ब्राह्मण सुदेव राजा नल यांना शोधण्यासाठी निघाला. कित्येक दिवस तो इकडे तिकडे फिरत होता व त्यानंतर तो पुन्हा दमयंती जवळ आला आणि म्हणाला, हे राणी, मी राजा ऋतुपर्ण यांच्या राजमहालामध्ये जाऊन तुम्ही सांगितलेलं बोललो, परंतु समोरून कोणीही काहीच बोललं नाही आणि मी तिथून परत येत होतो. तेव्हा बाहेर आल्यानंतर बाहुक नावाच्या एका सारथीने मला रस्त्यात थांबवले आणि बाहुक हा एक खूपच कुरूप दिसणारा माणूस आहे. तो रस्त्यात थांबून मला म्हणाला, उच्च कुळातील पुरुष जर त्यांच्या स्त्रियांना सोडत असतील तरी सुद्धा त्या स्त्रिया त्यांच्या पतिव्रता धर्माचे पालन करतात का? मतिभ्रष्ट झालेला पुरुष त्यावेळेला विपत्तीमुळे दुःखी होता आणि म्हणूनच त्याच्यावर क्रोध करणे उचित नाही. जेव्हा तो त्याच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी, त्याची जीविका चालवण्यासाठी पक्ष्यांना पकडत होता, जेव्हा त्याने त्याच्या अंगावर वस्त्र टाकले तेव्हा ते वस्त्र घेऊन पक्षी उडून गेले.
मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, जेव्हा ब्राह्मणाने हे सर्व बोलणे दमयंतीला सांगितले तेव्हा दमयंतीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. रडत रडत तिने सर्व बोलणे तिच्या आईला सांगितले. तेव्हा दमयंतीच्या आईने दमयंतीला सांगितले की तू हे सर्व तुझ्या वडिलांना सांगू नकोस. मी सुदेवला ह्या कामासाठी पाठवते. तेव्हा दमयंतीने सुदेवला सांगितले, सुदेव, तुम्ही लवकर अयोध्येला जा आणि राजा ऋतुपर्णला म्हणा की दमयंती पुन्हा स्वयंवर करून पतीची निवड करू इच्छित आहे. मोठमोठे राजे आणि राजकुमार येत आहे आणि स्वयंवराची तिथी उद्याच आहे. म्हणूनच जर तुमच्याने शक्य होत असेल तर तुम्ही तेथे पोहोचा. जगण्याचं आणि मरण्याचं कोणालाही माहीत नाही आणि म्हणूनच राजकुमारी उद्याच तिच्या पतीची निवड करणार आहे. राणी दमयंतीचे बोलणे ऐकून सुदेव पुन्हा अयोध्येला गेला आणि तेथे जाऊन राजा ऋतुपर्ण यांना त्याने सर्व काही सांगितले. सुदेवचे बोलणे ऐकल्यानंतर राजा ऋतुपर्ण यांनी बाहुकला बोलवले आणि सांगितले की आपल्याला लवकरात लवकर स्वयंवरामध्ये पोहोचायचे आहे. हे ऐकल्यानंतर राजा नलला खूप जास्त दुःख झाले. त्याचे हृदय तुटून गेले. त्याने विचार केला की ही गोष्ट संभव नाही की दमयंती दुसरा विवाह करेल. त्यानंतर राजा नल आणि ऋतुपर्ण रथामध्ये बसून विदर्भ देशाच्या मार्गाने येतात. घोड्यांच्या चालीने दमयंतीला समजते की या रथाचा सारथी स्वतः राजा नलच आहे. जेव्हा तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तेव्हा एक कुरूप व्यक्ती घोड्याची काळजी घेतो. त्यामुळे तिला समजलं की हाच राजा नल आहे व ती धावतच त्या सारथ्याजवळ पोहोचली व त्याला मिठी मारली. तेव्हा बाहुकने कर्कट सापाने दिलेले वस्त्र काढले आणि तो त्याच्या खऱ्या रूपामध्ये आला. बायकोच्या खऱ्या प्रेमामुळे कलियुगाचा पूर्ण प्रभाव आता संपला होता आणि म्हणूनच तो राजा नलच्या शरीरातून बाहेर आला आणि दमयंतीचा पती प्रेम पाहून त्याला अत्यंत राग येऊ लागला. राजा नल सुद्धा त्याच्या पूर्व रूपामध्ये परत आला होता. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, परंतु अजूनही द्वापार युगाचा काळ काही शेष होता ज्यामुळे कलियुग दमयंती आणि राजा नल यांना त्यांचा वंश मध्ये करू शकला नाही आणि कलियुगाने क्रोधित होऊन दमयंतीला शाप दिला. हे दमयंती, आज तर तू माझ्या वश मध्ये आली नाहीस, परंतु मी कलियुगातील स्त्रियांना हा शाप देतो की कलियुगातील स्त्रिया आळशी बनतील, उशिरा उठतील, नवऱ्यासोबतच भोजन करतील, त्यांच्या पतीपासून कधीही संतुष्ट राहणार नाही. त्या स्त्रिया धनाच्या लालची बनतील. कलियुगामध्ये प्रत्येक घरातील सुनबाई कामानिमित्त घराबाहेर जाईल. धनाच्या प्राप्तीमुळे त्यांना नवऱ्यापेक्षा परपुरुष अधिक प्रिय वाटतील. त्या योग्य वेळेला विवाह करणार नाहीत. स्त्रीला आई बनण्याचा जो वरदान मिळाला आहे, कलियुगातील स्त्रिया त्याचा सुद्धा अपमान करतील आणि स्वतः मुलाला जन्म देऊ इच्छित नसतील. त्याचबरोबर कलियुगातील स्त्री कमी वस्त्र परिधान करेल, तिचे प्रेम सुद्धा खोटे असेल, ती केस कापेल, अशा प्रकारे मुलांची आणि परिवाराची काळजी घेणार नाही. त्याचबरोबर घरातील वृद्ध लोकांना घरातून बाहेर काढेल. राजकुमारी कन्या ज्या स्वतः देवी स्वरूप आहेत अशा कन्या विवाहापूर्वीच गर्भवती होतील. त्यांचा पूजेमध्ये मन लागणार नाही. त्या फक्त दिखाव्यासाठी देवीची पूजा करतील. परंतु जे लोक धर्माचे पालन करून देवाचे नामस्मरण करतात अशा लोकांना मुक्ती मिळेल. जी स्त्री ईश्वर सेवा आणि पती सेवा खऱ्या मनाने करते ती स्त्री देवी समान पूजनीय राहील. तिच्यावर माझा आशीर्वाद सदैव टिकल राहील. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच या कथेचा प्रचार तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.